हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी सकाळी आम्ही तिघं पण तयार होऊन आम्ही बाहेर निघणार आहोत. तर कुठे जाणार आहोत? तर मुलाची PTM आहे आणि स्कूलमध्ये, आणि त्याचा रिझल्ट पण आम्हाला समजणार आहे. आता रिसेंटली त्याच्या पिरियॉडिक टेस्ट झाल्यात, तर आम्हाला त्याचा रिझल्ट समजणार आहे. तर आम्ही तयार झालो आणि सकाळी सकाळी मी हे रात्री कव्हर केलं होतं माझ्या बर्ड्सना. तर मी ते कव्हर काढलं आणि हे बघू शकता, ज्या फिमेल लव बर्ड्स आहेत ना, तर त्या त्यांच्या घरामध्ये आहेत दोघी पण, आणि हे दोघंच जण बाहेर आहेत. तर मी त्यांना आवाज देत होते, पिंकी आणि मिंकी बाहेर या म्हणून. तर थोड्या वेळाने त्या बाहेर आल्यात. म्हणजे ह्यावरून मला असं समजतं की त्यांना त्यांची नावं पण माहिती झालेली आहेत. तर सकाळी मग उशीर होणार म्हणून मग मी सकाळी चहा आणि खारी असंच आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि आम्ही निघालो. तर आज सॅटर्डे आहे आणि त्याची PTM आहे. सकाळी 8:30पासून चालू होणार होती, तरी निघेपर्यंत आम्हाला 9 वाजलेच. आणि जाताना तो प्रत्येक वेळी स्कूलला जाताना देवाच्या पाया वगैरे पडूनच जात असतो. तर आज पण न सांगता तो त्याचा पाया पडला आणि आम्ही निघालो आहे. आता आम्ही लिफ्टमध्ये आलो आहे आणि आमच्या पार्किंगमध्ये जाणार. तिथून मग आम्ही जाणार. आता बघू शकता माझ्या मुलाची मस्ती. जाताना पण तो क्रिकेटचे स्टंट करत जात असतो. नेहमी त्याचं तेच चालू असतो. तर आम्ही आता 2 व्हीलरने जाणार आहोत. जवळच आहे स्कूल, 2 मिनटाच्या अंतरावरच आहे. तर हे बघा, आमच्या गॅलरीमधून पण त्याची स्कूल दिसते, इतकी जवळ आहे. Ice in my veins, I've been driving this train. Years in this lane, there's no stopping this flame. Cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great, popping off, singing straight, never stopped, never changed. All the squad here to play and I've got something to say, yeah. I work hard each and every day, I get lost in the words I say, I don't push pause, no. तुम्ही आता ही स्कूलची वॉच जी बघताय ना वॉलवरची, तर ती ना प्रत्येक आवरला बेल वाजते त्याची, आणि ती आम्हाला गॅलरीमधून पण ऐकायला येतं. जसं की 2 वाजले तर 2 बेल वाजणार असं. तर त्याची आन्सर शीट बघू शकता. मार्क्स छान मिळालेत त्याला. ICT जो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये त्याला 14.5 मिळाले. फक्त हाफ मार्क गेला आहे, तो पण स्पेलिंगमुळे, स्पेलिंग मिस्टेकमुळे. बाकी सर्वच ठिकाणी छान मार्क्स मिळाले. 25 आउट ऑफ होते, तर 20 अबोव्हच मिळालेत. तर त्याच्या स्कूलमध्ये आम्ही छान कॉफी घेतली आणि आम्ही पण खुश होतो, कारण त्यानं छान केलं ह्यावेळेस परफॉर्म. ह्यावेळेस म्हणजे काय, नेहमीच करतो तो, पण ही स्कूल नवीन होती त्याच्यासाठी. मागच्या वेळेस आम्ही त्याचं ॲडमिशन दुसरीकडे होतं आणि ट्रॅव्हलिंगमध्येच खूप वेळ जायचा. त्यामुळे मग आम्ही ही जवळच आहे आणि नवीनच चालू झाली आहे ह्या वर्षीपासून. तर त्यामुळे मग इकडे घेतलं ॲडमिशन आणि आम्ही खूप खुश आहोत त्याच्यासाठी, त्याच्या प्रोग्रेसमुळे. आणि टीचर्स पण खूप तारीफ करत होत्या. मग आम्ही घरून काही ब्रेकफास्ट केला नव्हता, म्हणून इथे साऊथ इंडियन एक चालू झालं आहे नवीनच, स्कूलच्या जवळच आहे. तर तिथेच मग आम्ही वडा सांबर घेतला. आणि मुलाला वडा सांबर खायचा नव्हता, कारण त्याला घरी पिझ्झा बेस आणलेले होते काल, आणि त्याला पिझ्झाच खायचा होता. त्याचा फेवरेट लोणीस पण डोसा मागवला होता तिथे, पण त्याने कॅन्सल करायला लावला. मग घरी आल्यानंतर मला म्हणत होता, मम्मी उशीर झाला तरी मला पिझ्झाच बनवून दे, कारण घरी मी छान बनवते आणि त्याला आवडतो, घरचाच खूप आवडतो पिझ्झा. आणि तो व्हेजिटेबल्स पण खातो ह्यामधले, कारण मी ते फ्राय करते. आणि ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पण करून बघा आणि खरंच तुमच्या मुलांना पण आवडेल. ते पण बाहेरचा खाण्यापेक्षा घरचाच खाण्यासाठी हट्ट करतील. तर छान असा टेस्टी झाला होता, खूप त्याला आवडला. भूक पण लागली होती, मग त्यांनी तोच खाल्ला. आणि आजचा दिवस मग असाच, काही जेवण वगैरे बनवलंच नाही, नाश्त्यावरच झालं आज. पिझ्झा, वडा, परत हे मी काल तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती इडलीसाठी. पण आज PTM होतं ना, आज स्कूल नव्हतं त्याचं, त्यामुळे आज काही बनवणं झालं नाही. मग म्हटलं आता चला उद्या बनवूया, आणि परवा म्हणजे त्याला मंडेला टिफिनला पण देता येणार. त्याला डोसा, लोणी स्पंज डोसा देणार आणि इडली देणार. मग ती व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मग हे पीठ मी आता ठेवून देते फ्रीजमध्ये. आणि असं पण ही फ्रीज आम्हाला, हे जे पीठ आहे ते 2 दिवस आम्हाला संपणार नाही.
तर बघू उद्या थोडासा नाश्ता झाला तर उद्या नाश्ताला पण बनवल. मग संध्याकाळी दुपारी तर मी पोहेच बनवले आणि तो काही व्हिडिओ नाही बनवला. आणि सायंकाळी त्याला मग मॅगी खायची होती, मग मॅगी बनवली 7 वाजता. मग त्याने मॅगी खाल्ली. मॅगीमध्ये चीज टाकते मी त्याच्यासाठी, त्याला चीजी मॅगी खूप आवडते. पण आज ना चीज संपलं होतं, मग बटर टाकलं अल्टरनेट. बटर टाकून पण खूप टेस्टी लागलं. आणि मग वरतून ना ह्याच्यामध्ये ओरेगानो आणि चिली फ्लेक्स टाकलं ना तर अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा. आता तो काही चिली फ्लेक्स खात नाही, त्यामुळे वरतून फक्त तो ओरेगानो टाकून घेणार. तर हे जे स्टँड आहे ना स्पूनचं, ते मी होम सेंटरमधून घेतलं. खूप सुंदर आहे आणि तो रोटेट पण होतो. फिनिक्स मॉलला गेले होते मागे, तर तिथे होम सेंटरमधून मी घेतलेलं आहे ते. तर ही मुलाला मी दिली मॅगी आणि त्याला म्हटलं खा आणि मला सांग कशी झाली. तर मला माहीत होतं त्याला आवडणारच आहे. तर बघू शकता त्याची रिॲक्शन कसं झालं सांगा. हाऊज इट. Wait. Wow! I did not expect Maggie with butter combination. It's very nice. You should also try. ओके, चलो बाय बाय. Bye bye, guys. तर हा माझ्या गॅलरीमधला संध्याकाळचा लूक. तर बघू शकता ही आम्ही परमनंटसाठीच लाईटिंग लावलेली आहे आणि छान वाटतं. तर आता म्हटलं चला रात्रच झाली आणि हे लव बर्ड्सना कवर करून घेऊ, कारण कधी पण पाऊस येतो ना, मग त्यामुळे त्यांना थंडी नको वाजायला. आता मी इथेच माझा व्लॉग संपवणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग, नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.